हाँ यस. सुरू करूया आपण. आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? हो हो. हरे कृष्ण. सर्व मैत्रिणींच्या आजच्या क्लासमध्ये स्वागत. प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचे परत एकदा स्वागत. आज सगळ्यांनाच माहित आहे, आज आपण श्रीमद भगवद्गीतेवर नाही बोलणार, परंतु त्याचा आधार मात्र आपण नक्की घेऊया. तर आता नुकतीच गौर पौर्णिमा फेस्टिवल आपण सगळ्यांनी साजरा केला आणि काही तर गौर पौर्णिमा उत्सव जो आहे तर तो साधारणतः 4-5 दिवस चालतो. श्रवण महोत्सव आपण म्हणू शकतो त्याला, की तो श्रवण महोत्सव असतो. तसा मग आम्ही पण विचार केला की गौर पौर्णिमा झालेली आहे, परंतु आपण हा एक श्रवण महोत्सव म्हणून आजचा दिवस आपण आजचा क्लास ठेवूया. तर त्या दृष्टीने एक प्रयत्न करत आहे. तर कृपया तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वाद असू दे की योग्य शब्द माझ्याकडून येऊ देत बोलण्यासाठी. तर आता सोमवारी सगळ्यांना माहित आहे की गौर पौर्णिमा उत्सव झाला, फेस्टिवल आपला झाला. आणि त्याच्या अगोदर नंतर आपण बघतो की होळी पण आपण साजरी करतो. तर आज आपण पहिल्यांदा आपण आहे ना, मी असे 3 भाग केलेले आहे त्याचे, की होळीचा एक या लेक्चरचा एक भाग असेल, पार्ट असेल. दुसरा गौर पौर्णिमा तिथी आणि त्याचा जो चैतन्य महाप्रभूंचा जो अवतार आहे त्याचे काही शास्त्रीय प्रमाण असतील. आणि त्या शास्त्रीय प्रमाणांमध्ये आपण बघू शकतो की नंतर ह्या जो अवतार आहे तो आपल्या कलियुगाच्या लोकांसाठी कशा पद्धतीने आपल्याला उद्धारक आहे. तर असे 3 पार्ट या लेक्चरचे आहेत. तर आज आपण पहिल्यांदा आपण होळीचा उत्सव याच्यावर आपण चर्चा करूया. बाळा हे जरा हे करतो का रे? ठीक आहे. मला ना एकच मिनिट माताजी, मला दिसेनाच असं व्यवस्थित, डोळ्यांना त्रास होतो. एक मिनिट. कॅमेरा क्लिअर नाही आहे. हरी बोल. आता बघताय का जरा माताजी? हरी बोल. हो ठीक आहे, व्यवस्थित आहे. आहे ना. तर मला पण ते डोळ्यांना त्रास होत होता जरा बघताना. तर हे होळी जी आपण साजरी करतो, तर ह्या होळीचा हा उत्सव काय आहे आणि याचं महत्व काय आहे? खरे तर आपल्या परंपरेमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये जे काही उत्सव आपण साजरे करतो, जे काही फेस्टिवल सेलिब्रेट करतो, तर त्याच्या मागे प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय कारण आहे. परंतु आता कसे झालेलं आहे आताच्या काळामध्ये, की त्याचं शास्त्रीय कारण आपल्याला माहित नाही आणि त्याला एक वेगळं स्वरूप आलेलं आहे. म्हणजे काय म्हणतात की फक्त एन्जॉय करणे,
आणि मौज मस्ती करणे, असं त्या सणांचं काही काही स्वरूप झालेलं आहे. तर खरे तर आपली संस्कृती काय आहे, आपलं शास्त्र काय सांगतं त्या सणांना आपण कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला, आपल्या कुटुंबियांना, समाजाला, सगळ्यांनाच त्याचा एक एक फायदा तर होईलच, एक संस्कृती समाजामध्ये जागृत होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शास्त्रानुसार जेव्हा आपण ते करतो, तर नक्कीच त्याच्यामध्ये ती एक कृपा आणि आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. तर आता सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला कसं होळी जेव्हा साजरी करतो आपण, तेव्हा आपल्याला एक कल्पना अशी असते की आपण दारामध्ये होळी पेटवतो आणि ते होळीची पूजा करतो. आणि असं म्हणतात की त्या होळीला प्रदक्षिणा घालताना ते आपण काही जण असे तोंडावर हात ठेवून ते काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, शुद्ध भाषेमध्ये, बोंब मारणे, म्हणजे जो कोणी आपलं वाईट चिंतितो, त्याच्या नावाने आपण ते आवाज करतो आणि असं म्हणतात की त्याच्यामध्ये ते जळून जातं होळीच्या ह्याच्यामध्ये. परंतु आता ही होळी कोण आहे, की ही कोण आहे, का हिची पूजा केली जाते? तर हे आपल्याला एक ढोबळमानाने माहिती आहे की होळीच्या मांडीवर प्रल्हाद महाराज बसले होते आणि होळी जळून खाक झाली. परंतु त्याच्या मागचं कारण, रिझन काय होतं, का होळीने हिरण्य म्हणजे सॉरी प्रल्हाद महाराजांना मांडीवर घेतलं? तर ही जी होळी आहे, होलिका, ही हिरण्यकशिपूची बहीण आहे. आणि जेव्हा प्रल्हाद महाराज यांना वेगवेगळे त्रास हिरण्यकशिपूने दिले त्यांना मारण्यासाठी, प्रल्हाद महाराजांना, की जे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, की उकळत्या तेलामध्ये टाकले, उंच डोंगरावरून टाकून देण्याचा प्रयत्न केला, हत्तींच्या पायदळी देण्याचा प्रयत्न केला, सगळे प्रकार त्यांनी करून हे केले, की सापांच्या म्हणजे गराड्यामध्ये साप जिथे असतात, जिथे सोडले त्यांच्या भोवती असंख्य साप, नाग, सर्प सोडले, परंतु त्यांना कुठेच काही होत नव्हतं. आणि जेव्हा हिरण्यकशिपू, कसं म्हणतात त्याला, असं फ्रस्ट्रेशन आलं होतं, की हा छोटा मुलगा असून मी याला मारू कसं शकत नाही, मी याचा वध कसा करू शकत नाही. आणि तो असा एक दिवस उदास होऊन बसलेला असतो. आणि जेव्हा ही होलिका, ही हिरण्यकशिपूची बहीण आहे, आणि ती येते आणि ती बघते की त्याच्या भावाचं काय दुःख आहे. आणि मग ती म्हणते की मला अग्नी स्पर्श करू शकत नाही, तर मी तुला याच्यामध्ये मदत करते, की तू अग्नी पेटव, आणि त्या अग्नीमध्ये मला काहीच होणार नाही. मग तू तू माझ्या मांडीवर प्रल्हादला ठेव छोट्या, आणि तो जळून खाक होईल. म्हणजे ही अशी ती तिला असं वाटतं की मी माझ्या भावाला याच्यातून मदत करेल. आणि जेव्हा असं ठरतं, आणि जेव्हा तो अग्नी पेटवला जाते आणि होलिका त्या अग्नीमध्ये प्रवेश करते, आणि जेव्हा ती मांडीवर बसते, छोट्या प्रल्हादाला हा होलिकाच्या मांडीवर दिलं जातं, आणि जसा तो अग्नी प्रज्वलित होतो, की तो अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर जोर जोरात होलिकाचा आवाज यायला लागतो. म्हणजे अगोदर खरे तर अपेक्षित असेल हिरण्यकशिपूला की आता प्रल्हादचा आवाज येईल, परंतु तिथे उलटेच होते. जोर जोरात होलिकाचा आवाज यायला लागतो, त्या ओरडण्याचा. तिला तो दाह सहन होत नाही, आणि असे करता करता क्षणात ती त्याच्यामध्ये भस्मसात व्हायला लागते. परंतु तिला ज्यावेळेस तो प्रश्न पडतो त्या ह्याच्यामध्ये, की तिला ब्रह्मदेवांचं वरदान दिलेलं असतं, ब्रह्मदेवांनी तिला वरदान दिलेलं असतं की तुला अग्नी कधी स्पर्श करणार नाही. त्यावेळेस ती ब्रह्मदेवाला प्रश्न विचारते की तुम्ही मला हा जो वरदान दिले होते, हे असत्य ठरलेलं आहे, म्हणजे तुम्ही असत्य बोललात. म्हणजे ब्रह्मदेवांना ती काय करते, आव्हान करते की तुम्ही ब्रह्मदेव, देवादिदेव ब्रह्मदेवांचे हे असून सर्वांचे प्रजापिता आहात, तुम्ही निर्माते आहात, आणि तुम्ही दिलेलं वरदान हे असत्य ठरलं. आणि मग तेव्हा ब्रह्मदेव तिला सांगतात, देव होलिकाला, की ते म्हणतात की हे जे वरदान मी तुला दिलं होतं, हे फक्त तुझ्या स्वतःच्या संरक्षणासाठी दिलेले होते. असे नव्हते की ते वरदान मी जे दिले, ते स्वतःच्या संरक्षणासाठी दिले होते. आणि त्याचा वापर तू मात्र अशा पद्धतीने केला की तू तुझ्या स्वार्थासाठी, तू दुसऱ्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तर अशा वेळेस हे वरदान तुझ्यासाठी काम करणारे नव्हते. म्हणून तू स्वतःच संरक्षण त्या अग्नीपासून करू शकत होती. म्हणजे ज्यावेळेस ती अग्नीमध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला काहीच होत नाही, पण ज्या क्षणाला ती प्रल्हादला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करते त्या क्षणाला ती जळून खाक होते. म्हणून ब्रह्मदेव सांगतात की हे फक्त तुझ्या संरक्षणासाठी होते, परंतु तुझ्या संरक्षणासाठी असताना तू मात्र त्याचा स्वार्थासाठी वापर केला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांना इजा देण्याचा प्रयत्न केला, म्हणून हे वरदान हे लागू झाले नाही. म्हणजे याच्यातून आपण काय संदेश घेऊ शकतो आपल्या जीवनामध्ये, की स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना त्रास देणे किंवा त्यांचे शोषण करणे, ही अतिशय अतिशय शास्त्रांमध्ये वर्णन केलेलं आहे की अतिशय वाईट आणि नीच प्रवृत्ती आहे ही. आणि अशी जी प्रवृत्ती प्रत्येकामध्ये असते. कलियुगामध्ये बघा, कलियुगामध्ये म्हणजे आताच्या आपल्या सगळ्यांमध्येच आहे.
की कुठेतरी एक स्वार्थी भावना लपलेली असती आणि त्या स्वार्थी भावनेतून आपण नकळतपणे दुसऱ्यांना त्रास देतो, कधी जाणून बुजून करतो. कधी कधी आपल्यालाही कळत नाही. आपल्याला असं वाटतं की आपण कोणाला त्रास देत नाही, पण एक प्रकारे आपण त्रास देत असतो. म्हणजे अशा कितीतरी वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रवृत्ती आपल्या हृदयामध्ये असतात. परंतु जेव्हा आपण स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना हानी पोहोचवतो किंवा इतरांचं शोषण करतो, खरे तर ही प्रवृत्ती जी आहे ती आपल्यामधली नष्ट होऊ दे आणि त्या अग्नीमध्ये ती जळून खाक होऊ दे. जी होलिकाची प्रवृत्ती होती की दुसऱ्यांचा त्रास द्यायचा आणि दुसऱ्यांना शोषण करायचं किंवा दुसऱ्याला मारायचं. त्यामुळे ती त्याच अग्नीमध्ये जळून खाक झाली. अगदी तीच प्रवृत्ती आपली आहे आणि त्या प्रवृत्तीचा नाश होऊ दे आणि ह्या होळीमध्ये ती जळून खाक होऊ दे, अशी प्रार्थना खरे तर आपण होलिका म्हणजे जी होळी आहे आपण पेटवतो त्या दिवशी, तर तिला केली पाहिजे. खरे तर हा जो उत्सव आहे होळीचा, की खरे खूप म्हणजे खूप डीप आणि खूप खोल आहे. म्हणजे हा जर उत्सव आपण जर विचार केला की आत्मचिंतन केलं या सणाचं या फेस्टिवलचं, तर आपल्याला समजून येईल की हा आपल्या हृदयाशी, आपल्या आचरणाशी किती कनेक्टेड आहे. जर आपण अशा पद्धतीने आपण काय विचार करतो की आपल्याला नेहमी आपण आपण स्वतःला आपल्याला कधी इमॅजिन करत नाही ना आपण की माझ्यामुळे कुणाला काही त्रास होत असेल. असं आपल्याला कल्पना करवत नाही, पण आपल्या डोक्यात नेहमी असतं, हा हा मला त्रास देतो, तो मला त्रास देतो, त्यांनी असं केलं. बरोबर त्या दिवशी होळी पेटवतो आपण, जोर जोरात हात तोंडावर ठेवून बोंब मारतो, त्याचा जळून नाश होऊ दे. परंतु आपल्या मधली स्वतः खरं तर आपल्या स्वतःमध्ये डोकावणे आणि आपल्या स्वतःमध्ये जे दुर्गुण आहेत त्याच्यावर विचार करणे, ही किती मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून हा सण जो आहे तो खूप खोल आणि गहन आहे. तर त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे की आपल्या स्वतःवर आधी आपण काम करण्यास शिकले पाहिजे. परंतु म्हणतात ना, आपल्याला 5 बोट आहेत, एक बोट आपण दुसऱ्यांकडे दाखवतो तेव्हा आपले 4 बोट स्वतःकडे फिरत असतात. जेव्हा आपण इतरांचे दोष बघतो तेव्हा आपल्यामध्ये किती दोष असू शकतात याचा आपण कल्पना करू शकतो. म्हणून आपण या सणाला, या उत्सवाला अशा पद्धतीने, अशा दृष्टिकोनातून, शास्त्रातून समजून घेणे आणि त्या होळीला प्रार्थना करणे की माझ्यामध्ये जे काही अनर्थ आहेत, जे काही दुसऱ्यांना त्रास देण्याची वृत्ती आहे, दुसऱ्यांचं शोषण करण्याची माझ्यामध्ये जी प्रवृत्ती आहे, तर तिचा विनाश होऊ दे. ही प्रार्थना आपण जेव्हा खऱ्या अर्थाने होलिकेला करू, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण तो उत्सव साजरा केला असा म्हणू शकतो. परंतु आता आपल्याला सणांचा आपण बघतो की कितीतरी उत्सवांचं असं बिभत्स स्वरूप झालेलं आहे. कारण त्याचा अर्थ, त्याचा शास्त्र काय आहे, त्याची संस्कृती काय आहे, आपल्या पूर्वजांनी आपल्याला काय दिलेलं आहे, खरे तर ते आपण विसरून गेलेलो आहोत. आणि त्याचं तत्व बाजूला राहतं. आणि तत्व बाजूला राहतं त्याच्यामध्ये फक्त जेव्हा आपण तत्व सिद्धांत बाजूला करतो तेव्हा त्याच्यामध्ये फक्त इंद्रिय तृप्ती राहते आणि नकळतपणे त्याला वेगळा रस्ता, वेगळा मार्ग प्राप्त होतो. त्याला मूळ मार्गापासून आपण भरकटले जातो. म्हणून आम्ही पण प्रयत्न करत असतो की जे वेगवेगळे सण होतात, जसं आता आपण महाशिवरात्री विषयी चर्चा केली होती, की महाशिवरात्रीचं पण बऱ्याच जणांना काही प्रश्न असतात, शंका असतात की शिवजींच्या, आणि काही असे पण प्रश्न येतात की शिवजींचे काही भक्त आहेत ते भांग ओढतात, नशा करतात. मग शिवजींचे भक्त तसे आहेत म्हणजे शिवजी पण तसे आहेत, स्मशानात राहतात. परंतु असे खूप काही प्रश्न असतात, आपल्याला शास्त्र माहित नसते, त्याचे ज्ञान नसते आणि नकळतपणे आपण अशा चुकीच्या गोष्टींना बळी पडतो. म्हणून आपण हे शास्त्रानुसार समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यातलाच आमचा हा एक प्रयत्न आहे की आम्ही प्रयत्न करतोय की आपले वेगवेगळे उत्सव जे होतात ते उत्सव आपल्या संस्कृतीशी, आपल्या अध्यात्माशी, आपल्या भक्ती मार्गाशी कसे कनेक्टेड आहेत ते समजून घेण्याचा. आता हे झालं होळीचं. होळी झाली. दुसऱ्या दिवशीचा उत्सव सगळ्यांना माहिती, धुलवड, आपण म्हणतो धुलवड आहे, रंगपंचमी. तर आता हा उत्सव काय आहे हो, हा दुसऱ्या दिवशीचा? म्हणजे खरं तर सगळ्यांना रंगाचं, म्हणजे रंग जे असतात त्याचं सगळ्यांना आकर्षण असतं. जसं आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसलं सप्तरंगी तरी ते आपल्याला किती आकर्षित करतं पावसाळ्यामध्ये जेव्हा दिसतं तेव्हा. मग हे रंगाचं आकर्षण कोणाला नाही, प्रत्येकाला आहे. आणि हा जो सण आहे तो अतिशय आपला प्राचीन, दिव्य आणि अतिशय सुंदर आणि विलोभनीय असा रंगांचा उत्सव आहे हा. तो सगळ्यांना आकर्षित करतो. परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याला सुद्धा आता काय आलेलं आहे, एक बिभत्स स्वरूप आलेलं आहे, चुकीचं स्वरूप आलेलं आहे. खरे तर हा वास्तवतेमध्ये हा उत्सव म्हणजे एक प्रेमाचा उत्सव आहे. तर हा कसा साजरा केला पाहिजे, शास्त्र आपल्याला काय सांगतात,
की हे आपल्या हा जो रंगपंचमी म्हणजे जो धुलवड आहे, तो दुसऱ्या दिवशीचा तो आपण हा कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे. की जसं आपली संस्कृती आहे, की आपल्या वरिष्ठांना नेहमी वंदन करतो, त्यांचा आदर करतो. अगदी तसंच या उत्सवाच्या दिवशी सुद्धा जे आपले वरिष्ठ असतात, आपले गुरुवरी असतात, गुरुजन असतात, आपल्यापेक्षा वयाने मोठे असतात, त्यांचा खरं तर त्यांना वंदनीय आहेत, त्यांना आपण आदर सन्मान दिला पाहिजे, त्यांना नमस्कार केला पाहिजे. जे आपल्या इक्वल आहेत, समान आहेत, त्यांना आपण गळा भेट दिली पाहिजे. आणि दुसरे म्हणजे जे आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांना आपण काय केलं पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे, त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे. तर हा रंगाचा जो उत्सव, आता तुम्ही म्हणता ही तर रंगपंचमी, एकमेकांवर रंग उधळायचे, आनंद घ्यायचा, आणि ह्या काय सांगतायत की असा काय उत्सव आहे, याच्यामध्ये काय शास्त्र आहे? तर मैत्रिणींनो, ही सगळे सण आपण जर बघितले, आता इथून पुढे आपण एक 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 गोष्टीवर चर्चा करत जाऊ, भविष्यात पण पुढे आशा करूया. तर एक प्रत्येक सण हा भगवान श्रीकृष्णांशी कनेक्टेड आहे. तुम्ही जर बघितलं तर दीपावली, अख्खी दीपावलीचे जे 4 दिवस असतात ते सगळे भगवंतांच्या लीलांशी कनेक्टेड आहेत. गुढीपाडवा असेल, त्या दिवशी सगळे म्हणजे हे जे प्रत्येक महत्वाचे वर्षातले जे सण आहेत ते सगळे भगवंतांशी कनेक्टेड आहेत, आणि भगवंतांपासून आलेले आहेत. तर हा रंगोत्सव जो आहे, हा सुद्धा भगवंतांपासून आलेला आहे. परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण काय करतोय, त्यातला जो गाभा आहे, जे तत्व आहे, ते आपण काय केलेलं आहे, तत्व आपण विसरून गेलेलो आहे. तर हा जो रंगाचा जो उत्सव आहे, तर हा एक म्हणू शकतो ना, की आपण कसं एकामेकांवर जर रंगाची पिचकारी मारली तर एक प्रकारचा आनंद आपल्याला प्राप्त होतो, बरोबर आहे की नाही? की कसं म्हणजे एक आनंद मिळतो म्हणूनच आपण तो उत्सव साजरा करतो, आणि त्यात हा तर सगळ्यांना आकर्षित करणारा. मग आता हा जो अनुभव आहे, हा जो उत्सव आहे, त्याची सुरुवात कुठे झाली हो अगोदर? तर याची सुरुवात जी आहे, ब्रजमध्ये झालेली आहे. ब्रज म्हणजे काय, की वृंदावन. ब्रजला वृंदावन म्हणतात, आणि वृंदावनापासून काही अंतरावर बरसाना हे एक धाम आहे, जे श्रीमती राधा राणी यांचं बर्थ प्लेस आहे. आणि त्या बरसानामध्ये त्या धामापासून ह्या रंगपंचमीची सुरुवात झालेली आहे. तर त्याची स्टोरी अशी आहे की फाल्गुन मास म्हणजे आताच नुकतीच झालेली आहे, आता आपण सगळ्यांनी साजरे केलेले आहे. फाल्गुन अष्टमीला, शुद्ध शुद्ध फाल्गुन अष्टमी या दिवशी, म्हणजे त्या दिवशी नंदगाव येथे, नंदगाव मधून एक ब्राह्मण असतो, पांडे नाव असतं त्याचं. तर तो ब्राह्मण नंदगाव मधून पाठवला जातो कुठे, बरसानाला. आता नंदगाव आणि बरसाना हे जवळ जवळ आहे, ब्रजमधलीच ही गावं आहेत. फक्त बरसाना हे राधा राणींचं बर्थ प्लेस आहे. मग नंदगाव हे कोण आहे, नंदगाव मध्ये श्रीकृष्ण राहतात. आणि मग हे पांडे ब्राह्मणाला ते पाठवतात तिथे, आणि ते निरोप देण्यासाठी पाठवतात गोपींना, म्हणजे नंदगाव मध्ये, सॉरी बरसानामध्ये. आणि त्यांना निरोप द्यायचा असतो की आपण रंगोत्सव साजरा करूया. आता हे जेव्हा येतात, त्यांची भेट कुठे होते, बरसानामध्ये एक पिली पोखर म्हणून एक कुंड आहे. त्याला प्रिया कुंड असेही नाव आहे. तर त्या पिली पोखरच्या तिथे त्या सगळ्या गोपी त्यांना भेटतात, त्या पांडे ब्राह्मणाला. आणि मग पांडे ब्राह्मण तो मेसेज देतो गोपींना, आणि ते सगळे ऍक्सेप्ट करतात. सगळ्यांना खूप आनंद होतो की आता आपल्याला नंदगावचे जे गोप आहेत त्यांच्या बरोबर आपण हा रंगोत्सव साजरा करणार आहे, आणि नंदगाव मधून आपल्याला हा मेसेज आलेला आहे. ते खूप आनंदी होतात. आणि नेमक्या जी अजून पण आपण बरसानाला गेलो ना, जेव्हा आमची यात्रा जाती, तेव्हा आम्ही नेहमी ते पिली पोखर जे आहे, प्रिया कुंड नाव आहे त्या ठिकाणाला, तर त्या ठिकाणी नेहमी आम्ही दर्शनाला जात असतो. खूप सुंदर असं कुंड आहे ते. आणि त्या कुंडाच्या ठिकाणी जेव्हा यांची भेट होती, तो मेसेज एकमेकांना जातो, आणि तिथेच या गोपी काय करतात सगळ्या, ते जे पांडे ब्राह्मण असतो त्या ब्राह्मणाला पूर्ण रंगाने भिजवून टाकतात. पाणी, रंग, पिचकाऱ्या जे काही असेल ते, त्या जो संदेश घेऊन आलेला असतो त्याच्यापासूनच त्या सुरुवात करतात. पण त्या ठिकाणी काय झालेलं असतं की त्या ठिकाणी राधा राणी नसते. आणि जेव्हा राधा राणी तिथे येते, आणि ती बघते की हा एकटा पुरुष आहे, आणि एकटाच हा जो ब्राह्मण आहे, सगळ्यात ब्राह्मण आहे, आणि या सगळ्या मिळून काय करतायत, त्यांच्यावर रंगाची पिचकारी मारतायत, पाणी मारलंय, आणि सगळ्यांनी घेरलेला आहे. मग राधा राणीला दया येते, राधा राणी त्यांना घरी नेते स्वतःच्या, आणि घरी नेते त्यांना, स्नान करण्यासाठी कपडे देते, त्यांचा आदर सत्कार करते, त्यांना नमस्कार करते. आणि राधा राणींची माता जी असते ती कीर्तिदा, तर कीर्तिदा काय करते की लाडू बनवलेले असतात, आणि एक प्रेमाने त्या ब्राह्मणाच्या मुखामध्ये एक लाडू भरवते, प्रेमाने, म्हणजे आदरातिथ्य, म्हणजे काहीतरी खायला द्यायचं म्हणून. मग तेव्हापासून त्या म्हणजे ती इतकं प्रेमाने भरवलं जातं म्हणून त्या
त्या दिवशी म्हणजे ती एक अजून एक तिथे उत्सव साजरा केला जातो, ज्याला म्हणतात लड्डू होली. तर हा पण व्रजमध्ये साजरा केला जातो, लड्डू होली. लड्डू होली म्हणजे काय, की हा उत्सव जो आहे, बरसाना कडून जे काही लाडू असतात त्या लाडूंचा मारा नंदगावच्या लोकांवर, भक्तांवर केला जातो. आणि जो जो तो ज्यांना ज्यांना तो लाडू प्राप्त होतो, तर ते स्वतःला अतिशय सद्भाग्य समजतात. म्हणजे तो लाडू प्राप्त होणे म्हणजे श्रीमती राधाराणींची कृपा आहे अशी समजून, ती भगवंतांची कृपा आहे असे समजून तो स्वीकारला जातो. तर तिथे अजूनही आपण बघू शकतो की बरसानाला जेव्हा जातात तर त्या तिथे ते लाडू दान करण्यासाठी, लड्डू होली असं म्हणतात त्याला, तर त्याचं दान करण्यासाठी सुद्धा त्या बरसानामध्ये काय केलं जातं, दान केलं जातं. कुणी लाडूच्या रूपामध्ये देतं, कुणी लक्ष्मीच्या रूपामध्ये देतं, की त्या फेस्टिवलसाठी ही आमची लक्ष्मी आम्ही देतोय म्हणून. म्हणजे ती एक खूप मोठी राधाराणींची कृपा आपल्यावर समजली जाते, की आपल्याला ती कृपा प्राप्त करतोय. तर अशा पद्धतीने आपण बघितले की हे उत्सव, हे बरसाना म्हणजे मूळ भगवंतांपासून आलेले आहेत. आणि भगवंतांपासून आलेले आहेत हे उत्सव. आणि त्याला किती मोठं शास्त्रीय कारण, खोल असं कारण आहे, आणि ते कशा पद्धतीने आपण साजरी करतो. आता जेव्हा जेव्हा तो त्यांचा उत्सव ठरतो करायचा, आणि मग त्यानंतर नंदगाव मधून हे भगवान श्रीकृष्ण असे रंगबिरंगी हे करतात, शृंगार करतात. झाडाची पानं, केळीची पानं असे रंगबिरंगी, कपाळावर ते असे चंदन लावतात, टिपके देतात, म्हणजे असं चित्र विचित्र काय करतात, ते पोशाख करतात. आणि सगळेजण ते काय करतात, म्हणजे एकदम असं आपण कसं म्हणतो की विचित्र, विचित्र असा पेहराव असतो तो, कलरफुल मध्ये एकदम असा. आणि हे सगळेजण तिथे जातात पिली पोखर या ठिकाणी. आणि असं तो उत्सव साजरा करण्यासाठी. आणि असं वर्णन आहे शास्त्रांमध्ये. देवी देवताही पण त्याच्यामध्ये सहभागी होतात. देवी देवता सर्वसाधारण मनुष्यांमध्ये रूपांमध्ये येतात, मनुष्याच्या रूपामध्ये येतात. आणि इतकी गर्दी होते, इतकी गर्दी होते की कोणाला काही कळतच नाही की एवढे लोक कुठून आलेले आहेत. असं वर्णन आहे की नारद मुनी त्याच्यामध्ये सहभागी होतात. आणि नारद मुनी काय करतात, स्वतःच्या व्यासदेवांना स्वतःच्या कडेवर घेऊन लहान मुलाच्या रूपामध्ये घेऊन चाललेले असतात. असे सगळे देवी देवता त्याच्यामध्ये इतक्या आनंदाने सहभागी होतात आणि सगळेजण चाललेले असतात. आणि ज्या ठिकाणी ते येतात तिथं त्यांचा तो, पण त्यांचे काही नियम ठरतात अगोदर, की अगोदर कोरडी म्हणजे कोरडे, आपण कसं कोरडा कलर कलर लावतो, त्याला काय म्हणू शकतो आपण, कोरडी होळी म्हणजे कोरडे रंग लावायचे. आणि दुसरा जो भाग असतो त्यांचा, की ओली म्हणजे पाणी, रंगाची पिचकारी, जे काय असेल ते, असे त्यांचे नियम ठरतात. पण आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा नियम ठरले जातात, त्याच्यामध्ये नियम कोण मोडू शकतं आणि चालाकी कोण करू शकतं, खोटं कोण बोलू शकतं, तर भगवान श्रीकृष्ण. मग ते काय करतात, त्या नियमांच्या विरोधात जातात आणि कोरडे कोरडे रंग वापरायच्या ऐवजी ते काय करतात, ओल्या पाण्याने सगळ्या गोपींना भिजवतात आणि एकदम अचानक त्या पिचकाऱ्या मारायला सुरुवात करतात. मग याच्यामध्ये काय होतं की भगवंत नियम मोडतात श्रीकृष्ण. मग ह्या गोपी काय करतात, सगळ्या जणी श्रीकृष्णांना पकडतात. आणि पकडतात आणि त्यांना काय करतात, शिक्षा देतात. शिक्षा देणे म्हणजे काय करणे, की त्यांना सगळ्या जणी पकडतात, त्यांच्या मागे असं काहीतरी हास्यास्पद लिहितात आणि त्यांना माफी मागायला लावतात, क्षमा मागायला लावतात. आणि मग जाताना मात्र ते त्यांना खूप खूप असे मोठे मोठे गिफ्ट वगैरे भेटवस्तू देतात. तर अशा पद्धतीने हा जो म्हणजे हा जो उत्सव आहे, अशा पद्धतीने ते साजरा करतात. मग आता नंदगाववरून म्हणजे ते जातात, परंतु ते ऍक्च्युली काय करतात, ते हरून माघारी येतात. कारण त्यांनी नियम मोडलेला असतो, त्यामुळे त्यांना माफी मागावी लागते, क्षमा मागावी लागते. आणि जेव्हा ते ते काही ते गिफ्ट घेऊन येतात, परत नंदगावला माघारी येतात, तेव्हा याच्यातून आपण काय शिकू शकतो. तर भगवान श्रीकृष्ण हे आपले जे प्रियतम भक्त आहेत, जे त्यांना प्रिय असणारे भक्त आहेत, त्यांच्या समोर ते नेहमी स्वतःला नेहमी निम्न स्तरावर समजतात. नेहमी जसं राधाराणी ही त्यांची अतिशय प्रिय आहे, त्या राधाराणी पुढं ते स्वतःला काय केलंय, त्यांनी क्षमा मागितली राधाराणींना आणि सगळ्या गोपींना. म्हणजे या लीलेतून आपण बघू शकतो की भक्त हे भगवंतांना किती प्रिय आहेत. आणि अशा भक्तांच्या पुढं भगवंतांना नेहमी असं खाली राहणे हे उलट भगवंतांना आवडतं. म्हणून आपले आचार्य सुद्धा म्हणतात की आपल्या म्हणजे भगवंत हे जे आहेत की ह्या सणामधून, या उत्सवामधून आपल्याला काय करतायत, दाखवून देत आहेत की त्यांचे जे भक्त आहेत ते त्यांना किती प्रिय आहेत. आणि अशा प्रिय भक्तांच्या पुढं स्वतः, आपण म्हणतो भगवंतांच्या पुढे आपण समर्पित पाहिजे, परंतु असे शुद्ध आणि प्रामाणिक प्रिय भक्तांच्या पुढं स्वतः भगवंतच समर्पित आहेत.
भगवंत शरणागत आहेत त्यांना. तर हा एक मेसेज आपले आचार्य आपल्याला ह्या उत्सवातून देतात. म्हणून हा जो सण आहे हा राधा कृष्ण यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे. आणि त्यांचा जो भाव घेऊन, म्हणजे राधा कृष्ण यांचा जो भाव आहे, प्रेमाचा जो भाव आहे, तो भाव घेऊन खरं तर आपण हा उत्सव साजरा केला पाहिजे. की जसं भगवंत त्यांच्या भक्तांच्या पुढे हारतात, त्यांना हारणे आवडते, जिंकणे आवडत नाही भगवंतांना त्यांच्या भक्तांच्या पुढे. म्हणून भगवंत ह्या लीलेमधून दाखवून देत आहेत की त्यांचे भक्त हे त्यांना किती प्रिय आहेत. म्हणून आपण हा उत्सव जो आहे अतिशय पवित्र भावनेने साजरा केला पाहिजे. आपल्याला एकदम असं काय म्हणतो ना, की आपल्याला इतक्या चुकीच्या गोष्टी आपल्यापर्यंत आलेल्या असतात किंवा आपण पहिल्यापासून ते ऐकत आलेले असतो. परंतु त्या सणांची जी काही पवित्रता आहे, शुद्धता आहे, तर हे आपल्याला शास्त्रशुद्ध नॉलेज नसतं. पण जेव्हा हे ज्ञान आपल्याला प्राप्त होईल, की जसं रंगपंचमी आली तर आपण विचार करू, धुलवड आली की आपण कसं साजरा केला पाहिजे ह्याला, अशी आपली चेतना कशी पाहिजे, आपली भावना कशी पाहिजे या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हा होळीचा सण साजरा करतो, हा आनंद प्रदान करणारा आहे. की जेव्हा जसं की मला कुणी रंग लावला किंवा मी कोणाला जर रंग लावला, आणि त्या रंग लावण्याने त्या व्यक्तीला जर आनंद झाला, तर आपलाही आनंद द्विगुणित होतो. पण एखाद्याला जर त्रास होतोय त्या गोष्टींचा आणि एखाद्याला जर नको वाटते ती गोष्ट, तर आपण त्या क्षणी तिथे थांबलं पाहिजे. दुसऱ्यांना त्रास देऊन ते साजरा करणे, कुठलीही गोष्ट, उत्सव साजरा करणे, कुठलीही कृती करणे, हे काय आहे, हे अतिशय असंवेदनशील मनाचं लक्षण आहे. एक भक्त आहेत, एक प्रभूजी ते सांगत होते की एकदा बरसानाला ते होते, तर ते सांगत होते की त्यांच्या पशी एक त्या दिवशी हा होळीचाच दुसरा दिवस होता आणि त्या दिवशी दुसरा एक छोटा मुलगा आला व्रजचा. आणि त्यांनी काय केलं, त्याच्या हातात पिचकारी होती आणि पिचकारी होती, तर तो त्यांनी लांबूनच विचारलं, प्रभूजी तुमच्या अंगावर मैं आपके रंग डालू क्या आपको. तर त्यांना विचारलं, त्यांनी त्यांना हो म्हटलं. आणि मग त्यांनी ती एक पिचकारी अशी पूर्ण 2-3 पिचकाऱ्या त्यांच्या अंगावर टाकल्या. आणि टाकल्यानंतर ते जेव्हा भक्त म्हणाले की बस बस अभि बस, मग त्या क्षणाला त्यांनी थांबवलं आणि तो पुढे आला आणि त्यांच्या चरणांना स्पर्श केला, त्यांचा आशीर्वाद मागितला. तर हा ही हा जो ही जी घटना आहे, तर याच्यातून आपण काय शिकू शकतो, की म्हणून हा सण जो आहे तो आनंद देणारा आहे, ना की कोणाला विनाकारण त्रास द्यायचा आहे. उगाच एखाद्या व्यक्तीला त्रास होतोय, काही गोष्टींचा नको वाटते त्याला, तरी पण आपल्याला आनंद मिळतोय म्हणून आपण ते करायचे, तर नाही. तर ह्या उत्सवाचा हा अर्थच असा आहे की आपण त्यांनी दुसऱ्यांना आनंद दिला पाहिजे. दुसऱ्यांना त्याच्यातून एक निस्वार्थी भावना कशी म्हणतो आपण, की एखाद्याला आनंद द्यायचा आहे, त्याच्यामध्ये कुठली स्वार्थी भावना नाही. अगदी तसाच हा उत्सव आपल्याला शिकवतो. म्हणून हे प्रेमाचे प्रतीक आहे, शुद्धतेचे प्रतीक आहे आणि आपल्या जीवनामध्ये ते तत्व काही उमगून आपल्या जीवनामध्ये त्या पद्धतीने ते बदल केले पाहिजेत. प्रत्येक सणाला आपण ते स्मरणात ठेवलं पाहिजे. आपण काय करतो, की कधी-कधी आपण काही गोष्टी ऐकतो आणि परत काही ठिकाणी काही दिवसांनी आपण ती विसरून जातो. परंतु नाही, आज आपण हे ऐकलेलं आहे, तर पुढच्या होळीला नक्कीच आपल्याला ते रिमाइंड झालं पाहिजे, की ह्याच्यामधलं काय तत्व आहे आणि ते माझ्या जीवनामध्ये कशा पद्धतीने उपयोगी पडतं. तर अशा पद्धतीने आपण आता होळी आणि रंगपंचमी, रंगोत्सव याच्यावर आपण आज प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. तर मैत्रिणींनो, आता आपण जर आपल्या मूळ विषयाकडे येऊया, गौर पौर्णिमा उत्सव. तर चैतन्य महाप्रभू यांचा हा प्राकट्य दिन आहे. तर बऱ्याच जणांना, जे आपले इस्कॉनला जॉईन आहेत, सगळ्याच भक्तांना माहित आहे की हे भगवंत चैतन्य महाप्रभू हे या जगामध्ये का अवतीर्ण झाले किंवा त्यांचे काय कारण आहेत, या धर्तीवर, या पृथ्वीवर ते का अवतीर्ण झाले आहेत. की एक पहिलं कारण आहे की त्यांच्या भक्तांना जो काही आनंद प्राप्त होतोय, की जसं हरिनाम घेतायत, हरिकीर्तन करतायत, त्याच्यात रमून गेले, दंग झालेले आहेत भक्त भगवंतांचे, तल्लीन होत आहेत. साधू पुरुष त्यांच्या हृदयामध्ये बंदिस्त करून ठेवलंय भगवंतांना, त्याच्यात ते आनंद घेत आहेत. हजारो वर्ष एका जागेवरती त्यांचं स्मरण करतात, तपश्चर्या करतात. तर साक्षात भगवंतांनाही प्रश्न पडला की अरे, माझ्या नामामध्ये काय आहे. आता एखाद्याकडे एखादी क्वालिटीज असेल, गुणवत्ता, साधा आपल्या भौतिक जीवनामधलं उदाहरण, आपल्याकडे जर काय असेल आणि त्याचं जर आकर्षण, तर एखाद्यामध्ये संवाद साधण्याचं कौशल्य चांगलं असतं, अजून कुठले वेगवेगळे वक्तृत्व असेल,
किंवा कला असेल एखादी, काही ना काही कौशल्य असतं. काहींच्यामध्ये व्यक्तिमत्वामध्ये काही गुण असतात, परंतु त्या व्यक्तीला कधी त्या लक्षात येत नाहीत, पण समोरच्याला ते आकर्षित करतात. आणि जेव्हा एखादी व्यक्ती खरोखर तशी इनोसंट असेल आणि तिला जरी येऊन कोणी म्हटलं की अहो तुमचा हा जो गुण आहे किंवा तुमच्यातली ही गोष्ट आम्हाला खूप आवडते, त्यावेळेस ती व्यक्ती कधी कधी अशी संभ्रमात पडते की अरे खरंच आहे का. पण ह्या इनोसंटपणा खूप कमी लोकांना मिळतो खरं तर. असं होत नाही, कारण आपल्याला नेहमी त्याची अपेक्षा असते खरे तर. पण याच्यामध्ये आपण बघू शकतो की चैतन्य महाप्रभू जे आहेत, जेव्हा भगवंतांनी बघितलं की यांना काय आनंद प्राप्त होतोय माझ्या नामापासून, आणि तो मला बघायचा आहे आणि त्यांची म्हणजे तो मला अनुभवायचा आहे, आणि त्यांची सर्वात प्रिय भक्त जी आहे ती म्हणजे श्रीमती राधाराणी. मग ह्या राधाराणींचा आनंद काय आहे, की जे राधाराणी प्रत्येक क्षण भगवंतांना आनंदी करण्यासाठी जगतात. प्रत्येक क्षणामध्ये त्यांना प्रत्येक क्षणाचा, एका क्षणाचा सुद्धा विस्मरण त्यांना भगवंतांचं होत नाहीये. मग याच्यामध्ये राधाराणी किती आनंद घेतीये, माझे भक्त किती आनंद घेत आहेत, आणि मी मात्र त्या आनंदाला काय झालेला आहे, दुर्मुखलेला आहे. मला समजत नाहीये की हा आनंद काय आहे. आणि म्हणून ते विचार करतात की ह्या आनंद काय आहे, तो भाव काय आहे, तो भाव मला हे करायचा आहे, अनुभवायचा आहे. म्हणून तो भाव अनुभवण्यासाठी चैतन्य महाप्रभू एका भक्ताच्या रूपामध्ये पृथ्वीवर अवतीर्ण झाले. आणि तो जो दिवस आहे तो प्राकट्य दिवस, म्हणजे आपण म्हणतो गौर पौर्णिमा. गौर पौर्णिमा तिथी, त्या तिथीला आपण बघू शकतो की आपण मंदिरामध्ये म्हणून आपण वॉल वर्ड मध्ये आपण बघतो की हा चैतन्य महाप्रभूंचा जे प्राकट्य दिन आहे तो खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. तर आता आपण बघूया की ह्या अवतारामध्ये असं काय स्पेशल आहे, की सगळे जे अवतार आहेत, प्रत्येक अवतारामध्ये भगवंतांनी काय केलेलं आहे. जसं प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये, त्यांनी रावणाचा वध केलेला आहे. श्रीकृष्ण आले तेव्हा श्रीकृष्णांनी कोणाचा वध केला, कंसाचा वध केला. नरसिंह भगवंत आले तेव्हा त्यांनी कोणाचा वध केला, हिरण्यकशिपूचा वध केला. वराह अवतार झाला, पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी त्यांनी कोणाचा वध केला, हिरण्याक्षाचा वध केला. म्हणजे हे जे असे आपण वेगवेगळे अवतार जे बघतो, प्रत्येक अवतारामध्ये भगवंतांनी काहीतरी कार्य त्यांचं सिद्धीस नेलेलं आहे. म्हणजे कुठे ना कुठे त्यांनी असुरांचा नाश करण्यासाठी, वेगवेगळ्या असुरांना मारण्यासाठी, काहींचा उद्धार करण्यासाठी असे वेगवेगळे अवतार धारण केलेले आहेत. परंतु हा जो अवतार आहे, तसा कलियुगामध्ये जर असा अवतार घेतला असता तर कलियुगामध्ये सगळेच असुर आहेत. भले शरीराने नसतील, पण हृदयामध्ये, सर्वांच्या हृदयामध्ये असुर आहे एक लपलेला. हिरण्यक्ष आहे, हिरण्यक्षपू आहेत, सगळे असुर आपल्या हृदयामध्ये आहेत. मग जर कलियुगामध्ये जर सगळ्यांचा म्हणजे जर त्यांनी असेच अवसाच अवतार जर धारण केला असता की असुरांचा विनाश करण्यासाठी, तर कलियुगामध्ये आपण त्यांच्या नियमामध्ये आपण प्रत्येक जण बसतोय. मग आपण कोणीच जिवंत राहू शकत नव्हतो. तर मग त्यांनी विचार केला की अरे हे सगळे अवतार आहेत ते सगळ्यांना काही ना काही कार्य, म्हणजे काही ना काही असुरांना मारण्यासाठी मी घेतलेले आहेत. परंतु हा एकमेव अवतार जो आहे, की हा अवतार, की चैतन्य महाप्रभू एका भक्ताने कसं आचरण करावं, भगवंतांची भक्ती कशी करावी, तर याच्यासाठी हा चैतन्य महाप्रभूंनी अवतार घेतलेला आहे. आणि या अवताराचे हे जो प्राकट्य दिवस आहे किंवा हा गौर पौर्णिमा उत्सव आहे, आणि त्याच्या मागे की आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीला काही ना काही रिझन लागतं, कारण पाहिजे. याला म्हणतात तत्व चिकित्सा. म्हणजे आपण कुठलीही गोष्ट अंधानुकरण नाही केलं पाहिजे. कुठलीही गोष्ट कुणीतरी सांगितली, आपण म्हणतो ना कुठलीही गोष्ट ऑथेंटिक पाहिजे. एखादा डॉक्टर आहे, आणि त्या डॉक्टरने त्याच्याकडे डिग्री नाहीये कुठली, आणि त्यांनी जर हॉस्पिटल टाकलं, भले त्या डॉक्टरला काही अनुभव असेल, कुठल्या तरी तज्ञ डॉक्टरच्या हाताखाली तो चांगला ट्रेन झाला असेल, हा दुसरा डॉक्टर मिनी डॉक्टरच आपण त्याला समजूया, पण तरी पण जाऊ का आपण त्याच्याकडे, नाही जाणार, कारण आपण म्हणणार त्याच्याकडे डिग्री नाहीये. त्याला ज्ञान आहे, परंतु त्याच्याकडे काय आहे, डिग्री नाहीये, म्हणून मग त्याच्याकडे आपण जाणार नाही. अगदी तसेच भगवंतांचा जो अवतार आहे, हा अवतार शास्त्रांमध्ये वर्णन आलेला आहे का, शास्त्रांमध्ये ते दिलेलं आहे का, म्हणजे याच्यासाठी कशाची गरज आहे आपल्याला, शास्त्र माहिती पाहिजेत आपल्याला, तरच ते ऑथेंटिक मानला पाहिजे. तर आपण हे बघूया की आता हे चैतन्य महाप्रभूंचा जो अवतार आहे, तर याचे किती म्हणजे आपल्याला दिवस पुरणार नाही, इतक्या असंख्य सगळ्या शास्त्रांमध्ये, सगळ्या वेद उपनिषद याच्यामध्ये यांचं वर्णन आलेलं आहे. आणि तो अवतार हा किती ऑथेंटिक आहे चैतन्य महाप्रभूंचा, हे आपल्याला याच्यातून समजतं. म्हणजे त्याच्यामध्ये भविष्य पुराण आहे, वराह पुराण आहे, मार्कंडेय पुराण आहे, गरुड पुराण आहे, भागवतम आहे, चैतन्य चरितामृत आहे. तर अशा प्रत्येक ठिकाणी या अवतारांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर आपण ते त्याचं पुढच्या भागामध्ये आपण बघूया की हे वेगवेगळे अवतार कुठल्या कुठल्या शास्त्रांमध्ये वर्णन केलेले आहेत. तर हा जो अवतार आहे
तो काय आहे, भक्त अवतार आहे. जसं श्रीमद भगवद्गीता, भगवंत आले, भगवंतांनी अवतार घेतला, श्रीकृष्ण म्हणून भगवंत आले, असुरांचा नाश केला. अर्जुनाच्या माध्यमातून भगवंतांनी काय केलं, आपल्याला भगवद्गीता दिली. म्हणजे काय गेलं, भगवंत गेले, पण भगवंतांनी गीतेच्या रूपामध्ये आपल्याला हे ज्ञान दिलं. परंतु जेव्हा भगवंत बघतात की मी आलो, मी असुरांचा नाश केला, अर्जुनाचं माध्यम वापरून मी भगवद्गीतेचंही ज्ञान दिलंय लोकांना, पण तरीही लोकांच्या देव्हाऱ्यामध्ये भगवद्गीता जशी आहे तशीच आहे. कारण ते उघडूनच बघितलं नाही की ते ज्ञान काय आहे. म्हणजे त्यांनी ते बघितलंच नाही की भगवंत आले, भगवंत स्वतः आले, भगवंतांनी येऊन अर्जुनाच्या माध्यमातून ते ज्ञानही दिलं, तरीही त्याचा काही उपयोग होईना. म्हणून मग भगवंतांनी विचार केला की मला काहीतरी केले पाहिजे. म्हणजे जे म्हणतात ना, आपल्या शास्त्रांमध्ये वर्णन आहे, बोले तैसा चाले त्याचे वंदावी पाऊले. भगवंतांनी ज्ञान दिलं, पण ते आचरण कसं करायचं हे कुठे भगवंतांनी शिकवलं. म्हणून भगवंत विचार करतात की आता याचं आचरण कसं करायचं हे पण मी दाखवेल माझ्या आचरणातून. की जसा वर्गामध्ये एखादा विद्यार्थी असतो, आणि त्याला शिक्षक काही एखादी स्टेप्स शिकवतात किंवा एखादं काही जे असेल त्याला टीचिंग करत असतात. जसं समजा आता बाराखडी असेल, क ख ग घ ते लिहितात, त्यावेळेस हात वळत नाही त्या विद्यार्थ्याचा, आणि मग ते टीचर स्वतःच्या आधी लिहून दाखवतात, स्पष्टीकरण सांगतात, सगळं करतात, पण तरी एखादी गोष्ट त्या विद्यार्थ्याला जमत नाही. मग ते टीचर काय करतात, स्वतःच्या स्तरावरून खाली येतात आणि त्याच्या हाताला धरून शिकवतात. हा क, हा क, ख, हा ग, घ, अशा पद्धतीने. मग याच्यातून आपण हे शिकू शकतो की हे चैतन्य महाप्रभूंनी हा रोल घेतला आता, की ज्ञान दिलं, परंतु ह्या ज्ञानाचा वापर किंवा आपलं आचरण याच्यानुसार कसं केलं पाहिजे. तर भगवंत म्हणतात की हे मी माझ्या आचरणातून आता यांना शिकवेल. आणि ही एक भावना चैतन्य महाप्रभूंची होती. म्हणून एका शिक्षकाच्या भूमिकेत, म्हणजे एका भक्ताच्या भूमिकेत ते आले आणि श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान जे आहे दिलेलं, ते त्यांनी आपल्या जीवनामध्ये उतरवलं. आणि त्या जीवनात उतरून त्यांनी शिकवलं की एका भक्ताचं आचरण कसे असले पाहिजे, आणि जे भगवान श्रीकृष्णांनी दिलेले ज्ञान आहे ते आपल्या जीवनामध्ये, ते आपण कसं समजून उमजून ते तत्व आपल्या जीवनामध्ये आपण कशा पद्धतीने आत्मसात केलं पाहिजे. तर असा हा चैतन्य महाप्रभूंचा अवतार म्हणजे करुणामय अवतार म्हटलं जातं. करुणामय, त्यांच्यासारखा दाता कोणीच नाही. आपण वेगवेगळे अवतार बघितलेत, सगळ्या अवतारांमध्ये भगवंतांनी वध केलेला आहे असुरांचा, परंतु हा एकमेव अवतार आहे की ते आपल्या हृदयातील, म्हणजे आपल्या प्रवृत्तीचा, म्हणजे कसं असतं ना की एखादी गोष्ट एखादी व्यक्ती करतीये, परंतु ती व्यक्ती जेव्हा ती करतीये, पण ती 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 कृती जरी आपण नष्ट केली तरी ती हृदयातली जी भावना आहे करण्याची, चुकीची वाईट, ती जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत व्यक्ती बदलत नाही. मग इथे चैतन्य महाप्रभू आपलं हृदय शुद्धीकरण करायला आलेले आहेत. त्यांनी आपला नाश नाही केलेला, कारण त्यांना माहित आहे कलियुगामध्ये मी कोणाकोणाचा वध करणार आणि कोणाकोणाला मारणार. तसा जर विचार केला तर आताच्या काळात सगळ्यांचाच वध करावा लागेल. मग त्यांनी विचार केला की मी ह्या प्रवृत्तीचा नाश करेल. म्हणून करुणामय अवतार असं चैतन्य महाप्रभूंच्या ह्या अवताराला म्हटलं जातं. काही वर्षांपूर्वी आपण बघितलं की महामारी म्हणजे कोरोना व्हायरस आलेला होता. तर आपण बघत होतो की एकापासून दुसऱ्याला संसर्ग, दुसऱ्यापासून तिसऱ्याला संसर्ग, कशा पद्धतीने सगळं जग चिंताग्रस्त झालं होतं. तसा हा कोरोना व्हायरस होता, तसा हा करुणा, की हा चैतन्य महाप्रभूंचा काय आहे, करुणा व्हायरस आहे. म्हणजे ही जी करुणा, दया ही जी आहे, तर ही चैतन्य महाप्रभूंच्या ह्या अवतारामध्ये होते. कारण करुणा आणि दया असल्याशिवाय आपण दुसऱ्यांसाठी काही करू शकत नाही. कितीही आपल्यामध्ये जोपर्यंत काहीतरी दयाभाव आपल्या हृदयामध्ये इतरांप्रती जागृत होतो, तेव्हा त्या कृतीमध्ये तेवढी प्रामाणिकता येते. म्हणून हा जो व्हायरस आहे, आपण म्हणू शकतो याला करुणा व्हायरस. म्हणजे जो करुणा व्हायरस, जो त्यांनी चैतन्य महाप्रभूंनी अगोदर रूप रघुनाथ यांना, रूप सनातन गोस्वामी, मग रूप सनातन गोस्वामी यांनी जीव गोस्वामींना त्याचा स्पर्श झाला, जीव गोस्वामींनी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांना दिला, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी जगन्नाथदास बाबाजी महाराज, जगन्नाथ बाबाजी महाराजांपासून भक्ती विनोद ठाकूर, मग गौर किशोरदास, आणि नंतर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, आणि नंतर ते आला श्रील प्रभुपाद यांच्यापर्यंत. म्हणजे बघू शकतो आपण की ही करुणा जी आहे, ही कशा पद्धतीने पास आउट एक गुरु शिष्य परंपरेद्वारे आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आज श्रील प्रभुपाद वयाच्या 70व्या वर्षी, विचार करा की हा आपला हे असतो, रिटायरमेंट असते, जेव्हा आपण विचार करतो मी आता रिटायरमेंट घेणार आणि मी कुठेच बाहेर जाणार नाही, मी आता आरामात जीवन जगेल, त्या रिटायरमेंटच्या त्या 70व्या वर्षी श्रील प्रभुपादांना काय पडलं होतं पाश्चात्य देशात जाण्याचं. त्या वयामध्ये श्रील प्रभुपाद बाहेर पडले. ही कशासाठी गेले, तर ही करुणा आहे जगाप्रतीची, व्यक्तींप्रतीची, ही जी करुणा
फक्त एकमेव ही करुणा आहे की ती इतरांना आकर्षित करते. आणि श्रील प्रभुपादांनी ही जी करुणा आहे चैतन्य महाप्रभूंनी दिलेली, पूर्ण जगाला जगाला त्यांनी दिलेली आहे, समर्पित केलेली आहे. आणि आज म्हणूनच आपण बघतो की इस्कॉनचा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, याचा डंका पूर्ण जगामध्येच वाजत आहे. म्हणून हा जो हे आहे की ही गुरु शिष्य परंपरेद्वारे, वैष्णवांद्वारे जेव्हा आपण ते ज्ञान स्वीकारतो, तेव्हा त्याला काय प्राप्त होतं? त्याला एक शक्ती प्राप्त होते. म्हणून आपण म्हणतो की हा जो आहे, की आता आपण बघतो बाहेरच्या पण काही भरपूर गोष्टी असतात, भागवतम कथा ऐकतो आपण, हे ऐकतो, परंतु इस्कॉन मध्ये ऐकणे हे ऑथेंटिक का आहे? की जेव्हा आपण एखादी कथा ऐकतो, जेव्हा इस्कॉन मध्ये ऐकतो, तेव्हा त्याच्यामध्ये काय असतं की जेव्हा जे कोणी प्रचारक असतात, की जसं आता वरिष्ठ म्हणजे एक संन्यासी आहेत, वरिष्ठ भक्त असतात, वैष्णव असतात किंवा ब्रह्मचारी असतात, हे जे ती जी कथा करतात, जेव्हा जे प्रचार करतात भगवद्गीतेचा, त्याच्यामागे त्यांचा एकमेव उद्देश काय असतो? तर एकमेव उद्देश त्यांचा हा असतो की हा प्रचार करणं आणि हे ज्ञान, भगवंतांची भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. आणि हे फक्त इस्कॉन मध्येच दिसू शकतं. आपल्याला बाहेरच्या जगामध्ये आपण जसं बघितलं, की कसं आहे की त्या कथेचं मोल म्हणजे का, मोल नाही, मूल्य म्हणू शकतो आपण. कुठली कथा केली तर त्याला हजारो लाखो रुपये घेतले जातात. परंतु जो खरा एक करुणा देण्यासाठी जो खरा भगवंतांची करुणा वाटण्यासाठी उत्सुक असतो, प्रचार करण्यासाठी उत्सुक असतो, तो कधीही त्याचं मूल्य करत नाही. म्हणून आपण बघतो की इस्कॉन मध्ये सुद्धा जे जे प्रचारक आहेत, की किती त्यांच्या गोष्टी ते ऍडजस्ट करतात. म्हणजे त्यांचे काही कर्तव्य असतात. आता ब्रह्मचारी संन्यासी यांनी तर त्यांचं जीवनच पूर्ण समर्पित केलेलं आहे, म्हणजे त्यांच्या जीवनाचीच आहुती त्यांनी त्याच्यात दिलेली आहे. परंतु काही गृहस्थी असतात, काही त्यांचे संघर्ष असतात, त्यांच्या जबाबदाऱ्या असतात, परंतु तरीही त्याच्याही बाहेर जाऊन ते प्रयत्न करतात. आणि त्या प्रयत्नामध्ये काय असतं? करुणा असती, दयाभाव असतो. आणि तो दयाभाव काय करतो? भगवंत त्याला स्पर्श करतात आणि त्याला ती शक्ती देतात. म्हणून आपण बघतो की इस्कॉन मध्ये जेव्हा ऐकतो, तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रामाणिकता असते. आणि अशा ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा त्याचा काय असतो फरक? की ते ऐकायला आपल्याला खूप छान वाटते, परंतु ते काय करते, ते आपल्या हृदयापर्यंत पोहोचत नाही. आपण ते एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने काही दिवसांनी ते काय होते, ते विस्मरणात जाते. म्हणून इस्कॉन मध्ये तुम्ही बघू शकता की आपले हे जे प्रचारक आहेत, ही जी दयाभाव आहे चैतन्य महाप्रभूंचा, देण्यासाठी अतिशय आतुर तर आहेत, पण त्याच्यामध्ये ही प्रामाणिकता पण आहे. म्हणून आपण हा एक फरक नेहमी लक्षात घेतला पाहिजे की काही गोष्टी आपल्या कानाला खूप चांगल्या वाटतात, परंतु त्यांनी आपलं हृदय परिवर्तन होऊ शकत नाही. जसं आपल्या तब्येतीसाठी काही पौष्टिक गोष्टी लागतात आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ती इंद्रिय तृप्ती झाली, त्याच्यासाठी वेगळ्या गोष्टी असतात. आता आपलं पोट भरलेलं आहे, पण तरी आपल्या जिभेला काहीतरी चटक लागली, काहीतरी गोड खावं, काहीतरी तळलेलं खावं, काहीतरी बाहेर जाऊन मस्त काहीतरी एखादा पदार्थ, पाणीपुरी खावी, असा काहीतरी मोह होता आपल्या जिभेला. तर ती आहे इंद्रिय तृप्ती. म्हणजे खरे तर ती शरीराला ती काय आहे, ती गरज नाहीये, परंतु आपल्या त्या जिभेला जिभेने जे खाल्लंय ते आपल्या शरीरासाठी नक्कीच पोषक नसेल. मग ते असं खाल्लं आपण असं ग्रहण केलं तर. अगदी तसंच जरी आपण ती कथा कानाने ऐकली, कानाद्वारे आपल्या गेली, परंतु ती आपल्या हृदयामध्ये जात नाही आणि त्यांनी आपलं काय होतं, आपलं आचरण बदलू शकत नाही. कुठलीही गोष्ट आध्यात्मिक करतो तेव्हा त्यांनी खरं तर आपलं जीवन बदललं पाहिजे, आचरण बदललं पाहिजे. तर ही खरी त्याची हे आहे, पावती आहे की त्या आध्यात्मिक जीवनामध्ये जेव्हा काही परिवर्तन होतं. परंतु आपल्याला असं वाटतं की आध्यात्मिक जीवन म्हणजे हे फक्त ऐकण्यासाठी आहे. ऐकायचं, चार देवाला दोन उदबत्त्या ओवाळायच्या, दिवा लावायचा, नमस्कार करायचा, जे काय ऐकायचं तिथल्या तिथं ऐकायचं, किती छान होतं, आपण ते विसरून जातो. परंतु नाही, आचरण ही खरी त्याची एक काय म्हणू शकतो, पराकाष्ठा आहे त्या जीवनाची. तर हे आपण ह्यातून आपण शिकू शकतो. तर आता आपण बघूया की हे शास्त्रांमध्ये किती वेगवेगळे प्रमाण दिलेले आहेत, की चैतन्य महाप्रभू हे भगवंत आहेत. की कसं आहे ना, चैतन्य महाप्रभू यांचा अवतार हा गुप्त अवतार समजला जातो. गुप्त म्हणजे एखाद्या गोष्टीचा म्हणजे त्याचा उघडपणे उल्लेख केलेला नाहीये आणि त्यामुळे ते समजण्यासाठी आपल्याला अवघड जाते. बऱ्याच वेळा आपण कितीतरी, आम्ही सुद्धा इस्कॉन मध्ये आल्यानंतर आणि अजूनही आम्हाला प्रश्न विचारले जातात, हे चैतन्य महाप्रभू कोण आहेत? बऱ्याच वेळा तर काही लोक त्यांना असंही समजतात की एक संत होते, एक साधू पुरुष होते, परंतु नाही, ते स्वतः भगवंतांचा अवतार आहेत. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, आपण शास्त्रांचं अध्ययन केलं पाहिजे, मग आपल्याला समजतं. आणि जेव्हा शास्त्रांद्वारे आपण समजतो तेव्हा आपली श्रद्धा काय होते, वृद्धिंगत होते. तर असं म्हणतात की सत्ययुगामध्ये की भगवंत
हे सफेद वर्णाचे होते. त्रेतायुगामध्ये लाल वर्ण आणि द्वापारमध्ये श्याम वर्ण होतं. सफेद म्हणजे हंस, हंस म्हणजे काय, ज्ञान प्रदान करणारे. आणि त्रेतायुगामध्ये काय होतं, यज्ञ होत होते. आणि द्वापार युगामध्ये भगवंत कशाच्या ह्याच्यामध्ये आले होते, कृष्ण म्हणजे श्याम अवतारामध्ये आलेले. मग आता हे जे वेगवेगळे जे अवतार आहेत, प्रत्येक अवतार प्रत्येक युगासाठी दिलेला. तर त्याचा एक श्लोक आहे, खूप छान श्लोक निमी महाराज म्हणतात, श्रीमद भागवतम मधले हे श्लोक आहेत काही. तर हे बघूया. कृते सत्ययुगे ध्यायंतो विष्णू त्रेतायाम यजनो मे और द्वापारे परिचार्यया. म्हणजे इथे म्हणत आहेत की सत्ययुगामध्ये भगवंत अवतीर्ण झाले, त्रेतायुगामध्ये भगवंत अवतीर्ण झाले आणि द्वापार युगामध्ये अवतीर्ण झाले. मग आता ह्या सगळ्या युगांमध्ये भगवंत अवतीर्ण झाले, परंतु इथे कलियुगाचं वर्णन केलेलं नाही. मग निमी महाराज विचारतात, प्रश्न विचारतात की हा जो कलियुग आहे, या कलियुगाचं वर्णन याच्यामध्ये केलेलं नाहीये. तर मग कलियुगामध्ये भगवंतांचा वर्ण कसा असेल, त्यांचं नाव काय आहे, ते कोण असतील, कोण म्हणून अवतीर्ण होतील. तर आता हा हा श्लोक आहे. तर या श्लोका श्रीमद भागवतम मध्ये हा श्लोक येतो. तर हा श्लोक आपण बघूया. कृष्ण वर्ण त्विषा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञे संकीर्तनन प्रायर्य जानती ही सुमेधसहा. म्हणजे काय आहे, कृष्ण वर्णम आणि त्विषा, त्विषा म्हणजे काय, अंगकांती. त्विषा त्विषा अकृष्णम. अकृष्णम म्हणजे काय, की कृष्ण वर्ण म्हणजे काय, की काळा. आपण म्हणतो ना श्याम वर्ण कृष्ण. आणि ते वर्णन काय आहे, त्विषा म्हणजे अंगकांती कांती, त्विषा अकृष्णम. अकृष्णम म्हणजे काय, की ज्याचा वर्ण काळा नाही, म्हणजे काय आहे, गोरा. तर असा हा गोरा वर्ण, सुवर्ण वर्ण असणारा. महाभारतामध्ये पण आपण बघतो, महाभारतामध्ये पण याचं वर्णन आलेलं आहे. म्हणजे हा आपण एवढं डीप का जात आहोत याच्यामध्ये समजण्यासाठी, का आता आपल्याला हे समजावं की चैतन्य महाप्रभू हे भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहेत. आणि याच्यामध्ये ही इस्कॉन ही संस्था ही किती ऑथेंटिक आहे. आणि हा हरे कृष्ण 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 हरे हरे हा महामंत्र ही किती ऑथेंटिक आणि प्रामाणिक आहे कलियुगासाठी. तर हे याच्यातून आपल्याला समजून घेण्यासाठी आपण याच्यामध्ये जास्त डीप जाण्याचा प्रयत्न करतोय. तर हा एक छिपा म्हणजे गुप्त अवतार आहे आणि तो सगळ्यांच्याच लक्षात येईल असं नाही. की जसं भगवद्गीतेमध्ये सुद्धा हे गुह्य ज्ञान दिलेलं आहे. भगवंत म्हणतात ना की हे गुह्य ज्ञान आहे, आणि ते मी अर्जुनाला, म्हणजे ते अर्जुनाला ते ज्ञान देत आहे. मग तसं हे गुह्य अवतार आहे आणि तो सगळ्यांनाच समजेल असं नाही. म्हणून 11व्या स्कंदामध्ये सुद्धा याचं वर्णन आलेलं आहे की सांगो पांगास्त्र पार्षदम म्हणजे संकीर्तनम. म्हणजे कलियुगामध्ये ते त्यांच्या पार्षदांबरोबर अवतीर्ण होतील आणि त्यांचा युगधर्म म्हणजे ते काय करतील, कलियुगामध्ये संकीर्तनाचा प्रारंभ करतील आणि या संकीर्तनाद्वारे कलियुगातील लोकांचा ते उद्धार करतील. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की भागवतम मध्ये याचा हा श्लोक आहे. आणि दुसरी गोष्ट, हा महाभारतामधला एक श्लोक आलेला आहे. रामायणामधला एक श्लोक आहे. कलियुग केवलम नाम आधारा सुमेरी सुमेरी नरवर तरुपा नरवतरुपारा. म्हणजे काय आहे, हे भगवंत कोण आहे, कलियुगामध्ये हे नामाचा नाम घेऊन आलेले आहेत हे. आणि हे या नामाद्वारे काय करणार आहेत, सर्वांचा उद्धार करणार आहेत. ते अवतार म्हणजे ह्या श्लोकामध्ये पण आपण बघू शकतो की चैतन्य महाप्रभूंचा उल्लेख केलेला आहे. त्याचं हे प्रमाण आहे. महाभारतामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विष्णू सहस्रनामामध्ये एक श्लोक येतो, त्याच्यामध्ये अनुशासन पर्व एक आहे आणि त्याच्यामधला दान धर्म हा एक विभाग आहे त्या महाभारतामधला. आणि त्या दान धर्म ह्या प्रकरणामध्ये की आपण हा श्लोक येतो, हा एक बघूया. सुवर्णो हेमांगो वरांग चंदनांगदी संन्यास कृत छमर शांतो निष्ठा शांती परायणम. म्हणजे काय आहे की सुवर्ण हेमांगो, सुवर्ण म्हणजे काय, की सोन्यासारखा. तर आपल्याला नेहमी एक असं एक ऐकतो आपण की सोन्यासारखा, सुवर्ण वर्ण त्यांचा आहे. परंतु इथे हा अर्थ अपेक्षित नाही, ते की सोन्यासारखा नाही. सोन्यासारखा नाही, तर आपण मग कसं म्हटलं, सुवर्ण म्हणजे ही खरं तर एक संस्कृत व्याख्या आहे. संस्कृत व्याख्या म्हणजे हे मांगो, हे म्हणजे काय, सोना, आणि मांग म्हणजे काय, शरीर, सोन्यासारखं शरीर. मग आता सुवर्ण इथं पण लिहिलंय की सोन्यासारखा वर्ण, सोन्यासारखं शरीर. मग कुठल्याही श्लोकामध्ये तुम्ही बघा की एक शब्द रिपीट कधीच होत नाही.
कुठलाही जो प्रामाणिक श्लोक असतो त्याच्यामध्ये एकच शब्द परत परत रिपीट होत नाही. मग इथे मग असं कसं म्हणू शकतो की सुवर्ण म्हणजे सोन्यासारखा पण, आणि हे मांग सोन्यासारखे शरीर पण. मग आता हा सुवर्ण म्हणजे कशासाठी उल्लेख केलेला आहे बघूया. सुवर्ण वर्ण म्हणजे काय? वर्ण हा शब्दाला नाव म्हणजे नावाला पण वर्ण असे म्हटले जाते. जसं व्याकरणामध्ये हिंदीमध्ये व्याकरणाला हे म्हणतात वर्णमाला म्हणतो आपण, जसं क ख ग घ हे असेल तर याला काय म्हणलं जातं? वर्णमाला म्हटलं जातं. मग या वर्णाचा दुसरा अर्थ काय आहे? शब्द. म्हणजे आपण क ख ग घ घेतलं बाराखडी तर याच्यातून काय होतात? शब्द तयार होतात. आणि वर्ण याचा दुसरा अर्थ काय आहे? रंग. तर मग आता सुवर्ण म्हणजे या सुवर्ण सुवर्ण हे मांगो. मग ह्या सुवर्ण ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? सुंदर वर्ण, सुंदर शब्द. म्हणजे काय आहे की सुंदर शब्दांचं वर्णन इथे आलेलं आहे खरं तर ह्या शब्दाला धरून. ह्या सुंदर शब्द आहे आणि ह्या सुंदर शब्दाद्वारे रात्रंदिवस तो ते मंत्र म्हणजे तो शब्द ते गात आहे. म्हणजे तो काय त्याला काय म्हटलं जातं? सुवर्ण. म्हणजे शब्द म्हणजे काय? सुंदर शब्द रात्रंदिवस गाणे. मग आता रात्रंदिवस गाणे सुंदर शब्द म्हणजे कोण? की हा हरे कृष्णा महामंत्र आपण बघितलंय की चैतन्य महाप्रभू रात्रंदिवस गात होते. म्हणून याला म्हटलं जातं, हा शब्द असा अपेक्षित आहे की सुवर्ण म्हणजे सुंदर शब्द, आणि हेमांग म्हणजे काय? सोन्यासारखं त्यांचं शरीर सुवर्ण. तर विष्णू सहस्रनाम मध्ये की आपण बघितलं की हे हा श्लोक आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये चैतन्य चरितामृत मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की हा सुवर्ण वर्ण जो आहे तो भगवंतांचा कुठलाच अवतार झालेला नाही. तुम्ही कुठलाही अवतार घ्या की असा ह्या शब्दांमध्ये वर्णन केलेलं आहे का? सुवर्ण म्हणजे सोन्यासारखे त्यांचे शरीर, अंगकांती. तर ह्याचं जे वर्णन आहे हे कुठल्याही शास्त्रांमध्ये कुठल्याही ह्याच्यामध्ये शास्त्रांमध्ये म्हणजे कुठल्या अवतारासाठी आलेले नाहीये. तर हा रात्रंदिवस ते कीर्तन करत आहेत. आणि हे मंग म्हणजे सोन्यासारखे शरीर मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे. म्हणून आपण बघू शकतो की हे महाभारतामध्ये विष्णू सहस्त्रनाम या ह्याच्यामध्ये बघू शकतो का अनुशासन पर्वामध्ये हा एक श्लोक आहे. म्हणजे ह्याच आपण कृष्ण वर्ण तिशा कृष्ण सांगोपांगा श्रेष्ठ पार्षदम याचं आपण बघत आहोत. वरांग म्हणजे काय? की ज्यांचे सुंदर असे अंगकांती आहे, सुंदर असे शरीर आहे. चंदनागंधी चंदन वगैरे लावलेलं. भगवंतांचं आपण वर्णन ऐकलेलं आहे शास्त्रांमध्ये की भगवंतांना चंदन लावलं जातं. कशा पद्धतीने वैजयंती माळा भगवंत गळ्यामध्ये धारण करतात. तर अशा पद्धतीने. आणि दुसरा त्याच्यातला अर्थ आहे संन्यासकृत म्हणजे असा संन्यास घेतलेला. तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही फक्त कल्पना करा, शास्त्रांमधले उदाहरण आठवा भगवंतांच्या वेगवेगळ्या अवतारांचे. भगवंतांचे अवतार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये पुढे जाऊन अजून 24 अवतार आहेत. या कुठल्याच अवतारामध्ये भगवंतांनी संन्यास घेतलेला नाही. हा मग कुठला अवतार आहे की संन्यास कृतम म्हणजे हा एकमेव चैतन्य महाप्रभूंचा हा अवतार आहे की ज्याला आपण बघू शकतो की संन्यास भगवंतांनी धारण केलेला आहे. आपले शास्त्र निषद उपनिषद वेद 18 पुराण आहेत व्यास ऋषींनी लिहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा कित्येक ठिकाणी ह्या श्लोकांचा म्हणजे चैतन्य महाप्रभू हे साक्षात भगवंत आहेत याचं वर्णन आलेलं आहे. कुर्म पुराणामध्ये हा श्लोक येतो. कलीना दय्यमालानाम उत्तरायम तमोभूतान. म्हणजे काय आहे? कलियुगामध्ये दुःखी आणि दग्ध म्हणजे दग्ध झालेले आहेत लोक. त्या कलियुगामधल्या या लोकांचा उद्धार करण्यासाठी भगवंत काय म्हणत आहेत की या कलियुगामध्ये मी अवतार धारण करेल. तर हे कुर्म पुराणामध्ये पण आलेलं आहे. संध्यायाम कलिना दय्यम मालानाम उत्तरायम तमुभूतान. म्हणजे याच्यामध्ये बघतो की दुःखी आणि दग्ध लोकांचा उद्धार करण्यासाठी संध्यायाम म्हणजे काय आहे? संध्यायाम म्हणजे जसं आपण म्हणतो ना तिन्ही सांची वेळ आहे. ती धड एकदम सकाळ पण नसती आणि संध्याकाळ पण नसती. म्हणून आपण म्हणतो ना तिन्ही सांज झाली. तसा हा दोन्ही काळामधला म्हणजे द्वापार आणि कलियुग याच्या मधला हा संधी काळ आहे. म्हणजे तो संपलेला आहे आणि कलियुगाची सुरुवात झालेली आहे. तर अशा ह्या संधी काळाच्या प्रारंभी चैतन्य महाप्रभू अवतीर्ण झालेले आहेत. संध्या या भविष्य ती दुजालये म्हणजे काय? किती कुठल्या एका ब्राह्मणाच्या घरी ते जन्म घेतील. असं हे कुर्म पुराणामध्ये वर्णन आहे. दुसरं आहे गरुड पुराण. गरुड पुराण आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आपण मृत्यू झाला की त्यावेळेस ते वाचतो. आणि ते गरुड पुराण काय आहे? तर ते विष्णूंच्या मुखातून आलेलं आहे. एकदा गरुडजी जातात विष्णूंकडे आणि त्यांना म्हणतात की एखाद्या मरणासन्न व्यक्तीचं कर्तव्य काय आहे किंवा त्याच्यासाठी काय चांगलं आहे मृत्यू झाल्यानंतर. आणि मग विष्णू हे स्वतः ते गरुड पुराण जे म्हणतो आपण ते ज्ञान गरुडजींना देतात. आणि ते ज्ञान गरुडजी घेतात म्हणजे ते गरुडजींनी श्रवण केलेलं आहे. म्हणून त्याला ऍक्च्युली गरुड पुराण म्हटलं जातं. तर या गरुड पुराणामध्ये म्हणजे वक्ता भगवंत आहेत
आणि त्याचे श्रोता जे गरुडजी आहेत, म्हणून ते गरुड पुराण. तर त्याच्यामध्ये सुद्धा हा श्लोक आहे, अहम पूर्ण भविष्यामी युग संधो विशेषतः. म्हणजे हे म्हणतात की भगवंत म्हणतात, हे गरुड भविष्यामध्ये युग संधो, म्हणजे ह्या दोन, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे दोन युगांची जी संधी आहे त्यावेळेस मी अवतीर्ण होईल. आता साक्षात भगवंत हे सांगत आहेत गरुडजींना, आणि गरुड पुराणामध्ये स्पष्ट ह्याचा उल्लेख आलेला आहे. तेव्हा गरुडजी विचारतात की तुम्ही कुठे अवतीर्ण होणार? त्यावेळेस ते सांगतात की मायापुरे नवदीपे भविष्यामी शचीसुते. म्हणजे हे पण वर्णन आलेलं आहे की मायापुरामध्ये, नवदीप धामामध्ये भविष्यामध्ये मी शचीसूत, म्हणजे जसं आपण प्रभू रामचंद्र झाले, गौतम बुद्ध झाले, हे वेगवेगळे जे श्रीकृष्ण झाले, यांच्या माता पित्यांचा उल्लेख शास्त्रांमध्ये अगोदरच दिलेला आहे की ते कुठं अवतीर्ण होतील, त्यांच्या माता पितांचं नाव काय आहे. तसं ह्या सुद्धा अवताराचं वर्णन केलेलं आहे गरुड पुराणामध्ये स्वतः भगवंतांनी, की ते म्हणतात भविष्य आम्ही शची सुते. जसं श्रीकृष्णांचं आईचं नाव आहे यशोदा, तसं इथे आपण बघतो की ते म्हणतात की मी शची मातेच्या गर्भातून अवतीर्ण होईल. तर आता हे देवी भागवत एक पुराण आहे, की आपण मी मगाशी म्हटलं की महाशिवरात्रीचं तर आपण शिवजींचं महात्म्य ऐकलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये शिव पार्वती हा संवाद आहे. मग हे शिववचन आहे. जर वैष्णव शिवांना, महादेवांना यथा वैष्णवामु यथा शंभू, म्हणजे वैष्णवांमध्ये महादेव सर्वश्रेष्ठ आहेत आणि ते शिववचन आहे. तर ते शिवजी सुद्धा सांगत आहेत तिथं की नाम सिद्धांत संपत्ती प्रकाशन परायण, हे पार्वती, ह्या कलियुगामध्ये नाम आणि सिद्धांत, खर तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे शिवजींच्या दृष्टीने, आणि आपल्या दृष्टीने सुद्धा कुठली गोष्ट मोठी की नाम आणि सिद्धांत. म्हणजे कुठल्याही गोष्टीला शास्त्रांचा हे पाहिजे, आधार पाहिजे, शास्त्रांच्या सिद्धांत पाहिजे त्याला आधार. म्हणून आपण म्हणतो ना की कुठली कथा, जेव्हा मगाशी मी वर्णन केलं, कुठली कथा जेव्हा ऐकतो तर त्याचा पाया काय पाहिजे, सिद्धांताचा पाहिजे, त्याला काहीतरी तत्व पाहिजे. नाहीतर मग ते आपण ह्या कानाने ऐकू आणि दुसऱ्या कानाने बाहेर जाईल. म्हणून याला सिद्धांत खूप महत्वाचे आहेत. म्हणून शिवजी म्हणतायत इथे की नाम सिद्धांत संपत्ती, म्हणजे या नाम आणि सिद्धांताला ही घेऊन भगवंत हे अवतीर्ण होतील. प्रकाश परायण, म्हणजे श्रीकृष्ण चैतन्य हे कलियुगामध्ये स्वयं स्वतः प्रकट होतील. तर अशा पद्धतीने म्हणून आपण बघतो की इस्कॉन मध्ये जे ऐकतो ते ऑथेंटिक का आहे, त्याच्यातला फरक काय आहे, तर त्याच्यामध्ये सिद्धांत असतात, काही तत्व असतात, आणि ते तत्व हे परंपरेद्वारे आलेले असतात. आणि बाहेर जेव्हा आपण ऐकतो, फक्त आपण कथा ऐकतो, कुठली स्टोरी ऐका, ती फक्त एक काय म्हणतात गोष्ट, असं मराठीमध्ये शब्द, शुद्ध शब्द गोष्ट ऐकणे, त्याला काय म्हणायचं की फक्त आपण गोष्ट ऐकतो ती. परंतु ती गोष्ट ऐकतो तेव्हा ती काय होते की आपल्या मनाला तेवढा आनंद देते, नंतर ती आपण विसरून जातो. पण जेव्हा सिद्धांत तत्वांवर जेव्हा आपण कथा ऐकतो तेव्हा नक्कीच ते आपल्यामध्ये बदल करवतात. म्हणून इस्कॉन मध्ये आपण हे नेहमी आपण अनुभवू शकतो की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक फिलॉसॉफी, प्रत्येक कथा, जसं आता आपण होळीचा सण बघितला, वेगवेगळे फेस्टिवल बघतोय, हे ज्ञान बघतोय, हे असं नाही कुणीतरी व्यक्ती आलेली आहे आणि त्या व्यक्तीने स्वतःची फिलॉसॉफी लावली, स्वतःला भगवंत म्हणून मोठा स्वतःला श्रेष्ठ समजले आणि ते ज्ञान दिलेलं आहे. तर त्या प्रत्येक ठिकाणी सिद्धांत आणि तत्व आहेत, आणि त्या सिद्धांतांना धरून ह्या कथा केल्या जातात, हे ज्ञान दिले जाते, आणि त्यामुळे काय आहे ते ऑथेंटिक आहे आणि ते आपल्या परंपरेद्वारे असते, म्हणून ते समजण्यासाठी सोपे असते, आणि त्यांनी आपलं काय होतं, जीवन परिवर्तित होतं. म्हणून शिवजी इथे काय म्हणत आहेत, नाम सिद्धांत, म्हणजे ते तत्व घेऊन आलेले आहेत. तर हे तत्व आपण बघू शकतो की ह्या परंपरेद्वारे आपल्याला मिळतात. सातवा पुराण हे आहे की नरसिंह पुराण. नरसिंह पुराणामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. सत्यदैते कुलादीनाश समये सिंहर्दौ मध्यान कृती त्रेतायाम दशकंदरम परिभवन रामेती नामाकृती. म्हणजे गोपाल परिपालयने व्रजन हरिद्वापारे, म्हणजे काय आहे, त्रेतायुगामध्ये राम म्हणून आलेले आहेत, आणि व्रजन द्वापारे, द्वापार युगामध्ये गोपाल म्हणून ते आलेले आहेत. कलियुगामध्ये ते काय आलेले आहेत, गौरांग कीर्तन, म्हणजे कलियुगामध्ये गौरांग प्रिय कीर्तन, म्हणजे गौरांगत म्हणून तो अवतार धारण केलेला आहे, आणि त्याच्यामध्ये काय आहे ते कीर्तन करत आहेत. आणि चैतन्य नामन हा प्रभू, कलियुगे चैतन्य नामन हा प्रभू, म्हणजे चैतन्य महाप्रभू म्हणून ते अवतीर्ण झालेले आहेत. पद्म पुराणामध्ये स्वतः श्रीकृष्ण सांगत आहेत की जे उत्तराखंड म्हणून एक भाग आहे आणि त्याच्यामध्ये वैकुंठाचं वर्णन आलेलं आहे. पद्मपुराण आपल्याला सगळ्यांना माहित आहे, आपण नेहमी त्याच्यामधले वेगवेगळ्या स्टोरी ऐकत असतो. तर त्याच्यामध्ये हा एक श्लोक येतोय, कले हे प्रथम संध्यायाम गौरांगो अहम हितले, अहम महितले. कलियुग म्हणजे काय आहे,
कलेह प्रथम संध्यायाम. आता हा जो संध्यायाम म्हणजे दोन्ही काळाची जी संधी, म्हणजे आपण तिन्ही सांज असा शब्द थोडक्यात त्याला हे करूया. दोन्ही काळाची जी संधी आहे, तर याचं किती श्लोकांमध्ये वर्णन आलेलं आहे. तर कलियुगामध्ये संध्या महितले म्हणजे त्या दोन्ही संध्याकाळी पृथ्वीवर ते अवतीर्ण होतील. आणि पुढे काय म्हटलं आहे, भागीरथे रम्य भविष्यामी शचीसुत. म्हणजे भागीरथी रम्य, म्हणजे भागीरथी म्हणजे कोण आहे, भागीरथीचं दुसरं नाव काय आहे, गंगा. गंगाच्या किनारी भविष्यामध्ये माझा जन्म शची मातेच्या पोटी होईल, माझा अवतार. तर हे भगवंत स्वतः भगवंत श्रीकृष्ण पद्मपुराणामध्ये हे सांगत आहेत. ब्रह्मपुराणामध्ये पण याचं वर्णन आहे. कलेह प्रथम संध्यायाम गौरांगे महितले भागीरथे तटे भूमनी भविष्यामी सनातने. म्हणजे हा श्लोक आपण ब्रह्मपुराणामध्ये पण आलेला आहे. मत्स्य पुराणामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. मार्कंडेय पुराणामध्ये सांगितलं आहे. गोलोकच परित्यज्य लोकानां त्राणकारणांतत. म्हणजे आपल्या गोलोकच परित्यज्य म्हणजे गोलोक धाम, वैकुंठ धाम ते त्याग करून या कलियुगामध्ये का आलेले आहेत, तर आपल्या सारख्यांचा उद्धार करण्यासाठी ते आलेले आहेत. आणि कलियुगामध्ये ते काय आलेले आहेत, गौरांग प्रभू ह्या रूपामध्ये त्याचं रूप, लीला, लावण्य, विग्रह याद्वारे ते काय झालेले आहेत, प्रकट झालेले आहेत. वामन पुराणामध्ये पण इतके सुंदर सुंदर श्लोक आहेत. खरं तर आपण ते घेऊ शकत नाही, पण मी आता फक्त त्याचा तुम्हाला एक रेफरन्स देते की ते वामन पुराणामध्ये पण ते म्हणत आहेत की हे नारदा, शची मातेच्या गर्भामधून म्हणजे मी अवतीर्ण होईल आणि हरिरामाचा प्रचार करेल, आणि जो कोणी त्या हरिनामाचा प्रचार करेल आणि जो कोणी त्या मार्गाला त्याचा अनुगत करेल, त्याला फॉलो करेल, तर तो वैकुंठ धामाची प्राप्ती करेल. स्वतः इथे वामन पुराणामध्ये पण नारदाला भगवंत सांगत आहेत. तर अशा आपण बघितलं की हे वेगवेगळे कितीतरी असंख्य पुरावे आहेत याचे की चैतन्य महाप्रभू हे भगवंत आहेत. परंतु हे आपल्याला माहिती होण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने आपण शास्त्रांचं अध्ययन केलं पाहिजे. परंतु आपल्याला शास्त्र काय आहेत हेच आपल्याला माहिती नाही. आपली श्रीमद भगवद्गीता म्हणून हा जो प्रचार आपण करतोय श्रीमद भगवद्गीतेचा, तो इतका गरजेचा आहे की ज्याला जेव्हा ह्या ज्ञानाची प्राप्ती होईल त्याची नक्कीच त्याच्यावरची श्रद्धा जितकी वृद्धिंगत होईल, तितकं त्याचा आचरणामध्ये तेवढं ते काटेकोरपणे त्याच्या जीवनामध्ये तो स्वीकारू शकतो. तर आता हा गौर पौर्णिमा जो उत्सव आहे, तर असं म्हणतात की दूर दिनम तत दिनम दूर दिनम म्हणणे. म्हणजे जेव्हा आपल्या जीवनामध्ये, म्हणजे एक श्लोक आहे हा, खरं तर मी लिहिलेला नाहीये त्याचा, पण मला जेवढं लक्षात राहिलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते. जेव्हा आकाशामध्ये मेघ दाटून येतात आणि सूर्यप्रकाश हा पूर्ण आच्छादित होऊन जातो, त्यावेळेस आपल्याला कसं होतं, पावसाळ्यामध्ये आपल्याला काही काम असेल तर आपण म्हणतो अरे झालं, पाऊस आला, राहिलं, नको नको झाली या चिकचिकीने, असं आपण म्हणतो ना. अगदी तसेच मग त्या दिवशी आपलं काहीच काम होत नाही की आपण म्हणतो काय हा दिवस आहे की माझं काहीच काम झालं नाही. मग तसं त्याचा तो श्लोक आहे दूरदिनम, म्हणजे हा दुर्दैवी दिवस आहे माझ्या जीवनातला, असं काही झालं तर. पण आपले आचार्य काय सांगतात की कुठला दुर्दैवी दिवस आहे, की जो दिवस जिथे हरिकथा होत नाही, ज्या दिवशी आपण काही सेवा प्राप्त करत नाही, जे सेवा करत नाही, किंवा तो दिवस खऱ्या अर्थाने आपला दुर्दैवी आहे. की आपण विचार करतो आपल्या दिवसभरामध्ये आज आपण काय केले भगवंतांसाठी, आपण कुठली सेवा केलेली, आपण हरिनाम घेतला, आणि ते जर आपण केलं नसेल तर तो आपल्या आयुष्यातला सर्वात दुर्दैवी दिवस असेल. मग असे आपले रोजचे दुर्दैवी दिवस आहेत खरे तर शास्त्रानुसार जर बघितलं तर. तर असं आपला आचार्य सांगतात. म्हणून 10व्या स्कंदामध्ये सुद्धा नल कुबेरांचा उद्धार केलेला आहे भगवंतांनी. तो खूप सुंदर श्लोक आहे की त्याच्यामध्ये भगवंत, म्हणजे जेव्हा नलकुबेरांना भगवंतांना काही वरदान द्यायचं असतं त्यावेळेस नलकुबेर हा श्लोक म्हणतात. वाणी गुणानुकथने श्रवणो कथाया हस्तोच कर्मसु मनस्तव पादयोर्न स्मृत्या शिरस्तव निवास जगत प्रणामे दृष्टी सताम दर्शनेस्तु भवतनु नाम. म्हणजे हे भगवान, यापुढे आम्ही तुमच्या वाणीने तुमच्या लीलांचे वर्णन व्हावे, कानांनी तुमचे महात्म्याचे श्रवण व्हावे, हात पाय आणि अन्य इंद्रियाद्वारे तुम्हास आनंददायक ठरतील अशी कार्य व्हावीत, आणि मनाद्वारे तुमच्या चरणांचे नित्य चिंतन व्हावे. आमच्या मस्तकाद्वारे या जगातील प्रत्येक गोष्टीस नमन व्हावे, कारण या सर्व गोष्टी म्हणजे तुमचीच विभिन्न रूपे आहेत. आमच्या नेत्रांना वैष्णवांचे नित्य दर्शन घडावे, कारण असे वैष्णवजन तुम्हापासून अभिन्न आहेत. ते या ठिकाणी काय म्हणत आहेत, अनुकूल भावनाने, अनुकूल म्हणजे तुमच्या आनंददायक ठरतील अशी कार्य ठरावी.
म्हणजे आपण म्हणतो ना, आता शिशुपालाने पण स्मरण केलं, कंसाने पण भगवंताचं स्मरण केलं. मग ते स्मरण वेगळं आणि भगवंतांचे भक्त काय करतात, भगवंतांना आनंद देणारं स्मरण करतात. आणि ते म्हणतात की अशा वैष्णवांचे नित्य दर्शन घडावे आणि असे वैष्णव जन तुम्हापासून अभिन्न आहेत. म्हणजे साक्षात भगवंतांपासून ते अभिन्न आहेत. तर अशा वैष्णवांचं दर्शन आम्हाला व्हावं. तर अशा म्हणजे थोडं होती. हा, जी. पद्धतीने आपण मत, ही आपली चेतना ही अशा भावनेने जेव्हा आपण भगवंतांचं स्मरण करू, तेव्हा भगवंत नक्कीच आपला उद्धार करतील. मुकुंद माला स्तोत्रामध्ये कुलशेखरजींचा एक खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की या संसारामध्ये भगवंत या कलियुगामध्ये का उडी मारतात, आणि ते जेव्हा उडी मारतात तेव्हा त्यांच्या चारही हातांनी ते त्यांचं हरिनाम घेत आहेत, जे त्यांचे भक्त आहेत त्यांचा ते काय करतात, उद्धार करतात. ती माताजी लेफ्ट झाले वाटतं. मी एकच मिनिट बघते. एकच मिनिट माताजी जॉईन होतात. उद्या आणि परवा आपले रुटीन क्लासेस असतील तर प्लीज नक्की जॉईन व्हा. आणि या रविवारी आपला नामामृत सेशन पण असेल. मोस्टली या संडेला राधाराणी माताजींचा क्लास असेल. कन्फर्म झाले की मी सांगते, मेसेज टाकतो आपण तुम्हाला. सनी शक्ती माताजी जॉईन झालेत का? इथे एका नावाने जॉईन आहेत.
मी ना सेटिंग चेंज करते, तोपर्यंत कोणाला काही जर सपोज विचारायचं असेल किंवा काय तर विचारू शकतात. सॉरी, रेंज जातीये. एक 5 मिनिटात संपव. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की वेगवेगळे जे अवतार आहेत ते आपण, हे इतकं डीप आहे की आपण जेवढं समजून म्हणजे त्याच्यामध्ये खोल जाऊ तितकं ते, इतके काही श्लोकांनी इतकं काही त्याचा हे आहे, गाभ आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने हा अवतार बघितला की करुणेचा अवतार आहे आणि अतिशय साध्या सहज सुलभ पद्धतीने आपल्याला ह्या भक्ती मार्गाचं जीवन कसं आपण जगावं हे चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला हे दान दिलेलं आहे. तर आपण आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करूया की हा हरिनामाचा प्रचार करणे, हा हरे कृष्ण महामंत्र आपल्या जीवनामध्ये स्वीकारणे आणि भक्ती मार्गाचं पालन करणे आणि चैतन्य महाप्रभूंना ही कृपा आपल्याला अधिकाधिक द्यावी आणि ती कृपा आपण प्राप्त करावी यासाठी प्रार्थना करणे. तर खऱ्या अर्थाने आज गौर पौर्णिमा उत्सव आपला साजरा होईल. तर मैत्रिणींनो, त्याचबरोबर आजचा एक पवित्र दिवस आहे, संत तुकाराम बीज आहे. सगळ्यांना माहित आहे तुकाराम बीजला किती महत्व आहे आपल्या याच्यामध्ये. आणि तुकाराम महाराजांचं आपण आता त्याच्यात जाणार नाही वेळेअभावी, परंतु तुकाराम महाराजांचं चरित्र हे काय आहे आणि हेच तुकाराम महाराजांनी ही जी गाथा लिहिली त्याच्यामध्ये त्यांनी भगवंतांचं वास्तव्य काय आहे, आत्मा परमात्मा याचं ज्ञान दिलं आणि साध्या सुलभ भाषेमध्ये हे अभंग देऊन त्यांनी आपल्या साध्या सुलभ भाषेमध्ये हे अभंग देऊन ही भक्ती मार्गाचं पालन आपण आपल्या जीवनामध्ये करू शकतो हे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आचरणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात ना, भक्ती शक्ती यांचं प्रतीक म्हणजे आहे. भक्ती म्हणजे तुकाराम महाराज, आणि तुकाराम महाराजांचं जे अवतार आहे तो आपण बघतो, त्यांचा जो जन्म आहे शिवकालीन काळामधला आहे तो. तर भक्ती म्हणजे तुकाराम महाराज आणि शक्ती म्हणजे शिवाजी महाराज. तर हे जेव्हा दोन्ही एकत्र आले तेव्हा आपण बघतो की समाज किती चांगला घडला गेला आणि एक स्वराज्याची प्राप्ती झाली, स्वराज्याची स्थापना झाली आणि याचा लाभ आपल्या महाराष्ट्राला किती लाभलेला आहे. म्हणजे एक भक्त आणि एक प्रशासक जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हा किती मोठी म्हणजे प्रगती, किती समाज बदलतो, किती मोठे परिवर्तन होऊ शकते हे आपण बघू शकतो. मग अशा ह्या धर्म पालनासाठी असे प्रशासक असणे हे किती गरजेचं आहे. आणि हे संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये हे तत्वज्ञान साध्या सोप्या भाषेत समाजाला त्यांनी शिकवलं. ते म्हणतात ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे गायंती. की साधं वृक्ष, झाडे, जसं आपण म्हणतो पक्षी, यांना सर्वांना त्यांनी ते स्थान दिलं. त्या स्थानावर त्यांनी बघितलं पर्यावरण असेल, समाज असेल, सगळ्या भक्ती मार्ग असेल, प्रत्येक ठिकाणी त्यांनी ह्या अध्यात्माला नेऊन ठेवलं आणि एक वेगळी उंची प्राप्त केली. तर आपण बघू शकतो अशा ह्या संत तुकाराम महाराजांचा आजचा हा पवित्र दिवस आहे की त्यांनी या दिवशी वैकुंठ गमन केलेलं आहे. इतिहासामध्ये आपण बघतो की एकच व्यक्ती आहे जी वैकुंठाला सदेह प्राप्त झालेली आहे आणि त्यांचं वर्णन आलेलं आहे श्रीमद भागवतम मध्ये. ध्रुव महाराज जे एकमेव व्यक्तीचं वर्णन आहे की ते सदेह वैकुंठात गेले आणि त्यानंतर फक्त हे एकमेव व्यक्ती आहेत संत तुकाराम महाराज. यावरून आपल्या लक्षात येऊ शकतं की तुकाराम महाराजांचे आध्यात्मिक स्थान हे किती उच्च स्तरावरचे आहेत. आणि असं वर्णन आहे की चैतन्य महाप्रभूंनी संत तुकाराम महाराजांना स्वप्नात येऊन दीक्षा दिलेली आहे. तर जे चैतन्य महाप्रभूंनी जो भक्ती मार्ग दिला
तो स्वतः संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या आचरणाद्वारे जगाला शिकवलं. आणि आचरणाद्वारे शिकवलं आणि साध्या सोप्या भाषेमध्ये ही भक्ती प्रदान केली. तर ह्या पवित्र दिवशी आपण संत तुकाराम महाराजांना सुद्धा प्रार्थना करू शकतो की आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये या मार्गाचं पालन करण्यासाठी ती शक्ती मिळू दे, ती बुद्धी मिळू दे. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा संत तुकाराम महाराजांनाही प्रार्थना करू तर नक्कीच त्यांची कृपा सुद्धा आपल्याला प्राप्त होईल. तर अशा पद्धतीने आजचा हा पवित्र दिवस संत तुकाराम महाराज बीज, होळी आणि चैतन्य महाप्रभू प्राकट्य दिन त्याचे प्रमाण असं वेगवेगळं भाग आपण ह्याच्यामध्ये चर्चा केली. तर मैत्रिणींनो, याच्यामध्ये माझं काही चुकलं असेल तर मला कृपया क्षमा करा. आणि जे तुम्हाला रुजलं असेल, आवडलं असेल तर ते गुरु महाराजांची व श्री प्रभुपादांची ती कृपा आहे. तर थँक्यू सो मच. त्याच्यावर जर काही कोणाला प्रश्न असतील तर विचारा, नाही तर आपण थांबूया. थँक्यू. हरे कृष्ण. माताजी सेटिंग चेंज करा ना. हरी बोल. कोणाला काही प्रश्न वगैरे असतील तर विचारू शकता, नाहीतर मग आपण थांबूया. मग नाही आता बहुतेक क्लास आहे वाटतं, आपण थांबायचं का? आय थिंक मीटिंग आहे वाटतं. हो हो चालेल चालेल. थँक्यू. हरे कृष्ण.